महिला दिना दिवशी पुण्यातील शास्त्रीनगर परिसरात सिग्नल शेजारी एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याची घटना आज सकाळी घडलेली आहे आणि ही सगळी घटना ज्यांनी कॅमेऱ्यात कैद केली किंवा त्या तरुणाला हटकण्याचा प्रयत्न केला ते व्यक्ती माझ्यासोबत आहेत। सर, तुमचं नाव काय आणि नेमकं सकाळी घडलं काय होतं? माझं नाव सुनील शिरसाटे। मी एक कामानिमित्त येरवड्यावरून इकडं शास्त्रीनगर चौकामध्ये निघालो होतो, तर माझ्या जवळून गाडी 120च्या स्पीड निघून गेली। त्यानंतर मी हळूहळू पुढे आल्यानंतर पाहतो तर त्या व्यक्तीने फुल स्पीडने एकदम जोरात ब्रेक दाबलं आणि दरवाजा खोलून खाली येऊन तो डायरेक्ट लघुशंका करायला लागला। मग बाकीचे लोक होते बरेचसे, तर कोण काय बोलत नव्हतं। मग तुम्ही हटकण्याचा प्रयत्न केला? हो, मग मी त्याचा गाडीचा नंबर अगोदर कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर लगे तो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल, मला पण बरेचसे म्हणजे असले चाळे वगैरे हे करत होता। पण त्याच्यानंतर त्यांनी जसं हे पाहिलं, त्याचं कृत्य रेकॉर्ड होते पाहिलं, त्याच्यानंतर तो फुल स्पीडनी परत वाघोलीच्या दिशेने निघून गेलेला आहे। आपण बघतोय की तुम्ही जो व्हिडिओ काढलाय अगदी रस्त्याच्या मध्यभागी गाडी त्यांनी उभी केली, गाडीचा दरवाजा उघडा ठेवला आणि शेजारी सिग्नल शेजारी लघुशंका करतोय। किती वाजले होते, नेमकं काय परिस्थिती होती? हा बरोबर टाइम 7:31 हा प्रकार घडला आणि त्यानंतर ज्या महिला भगिनी किंवा शाळेच्या म्हणजे विद्यार्थिनी रस्त्याने जात होत्या तर त्याला पहिल्यांदा त्या अशा लांबून जात होत्या। म्हणजे महिला भगिनी शाळेच्या लहान विद्यार्थिनी तिथून जात होत्या आणि त्यांनी गाडी थांबवली होती बरोबर झेब्रा क्रॉसिंग, म्हणजे मेन चौकामध्ये शास्त्रीनगरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये थांबवली होती गाडी। आणि त्यामुळं ज्या महिलांना थोडंसं कसं हे वाटत होतं की त्यामुळं असलेलं वाटत होतं, त्यामुळे ते लांबून जात होते। पण तिथं बाकी कोणी काही बोलायला तयार नव्हतं। पण मी त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याला मी हटकण्याचा प्रयत्न केला आणि तो जर नसतं हटकलं तर त्याने अजून पण काहीतरी म्हणजे कृत्य केलं असतं आणि तिथं लाजिरवाणी गोष्ट घडली असती। तुम्ही हटकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला काय शिवीगाळ वगैरे त्यांनी केली का? हो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहा असला असलेला हावभाव करत होता आम्हाला आणि मला माझा व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ सांगत होता तो। किती नेमकं तुम्ही गाडी जवळून बघितली, किती लोक त्या गाडीत होती, नेमकं काय तुम्हाला दिसलं का? गाडीच्या काचा ब्लॅक होत्या, त्यामध्ये पुढच्या सीटवरती एक व्यक्ती होता, त्याच्या हातामध्ये एक काहीतरी दारूची बाटली होती, ती त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाली। आणि तुम्ही हटकल्यानंतर खरं तर गाडीतला तुम्ही व्हिडिओ काढता त्यावेळेस तो आत बसून जो माणूस दारूत पितोय तो हसत होता तुमच्याकडे? हसत होता, तो जो व्यक्ती होता त्याच्या हातामध्ये अशी बाटली आहे, तो हे करत होता आणि हसत पण होता। त्याच्यावरून असं वाटतं की दोघं पण दारू पेले होते। आणि जेव्हा गुंजन चौकामधून जेव्हा शास्त्रीनगर जवळ आले, एकदम आता स्पीड पण सांगू शकत नाही की सकाळ कमी रहदारी असल्यामुळं फुल स्पीडने निघाली होती आणि तेवढ्या स्पीडने ते जागेवर थांबले तिथं। खरं तर तो सिग्नल आहे, शास्त्रीनगरचा चौक मोठा आहे, वाहतूक पोलीस किंवा पोलीस नव्हते का तिथं? नव्हते, वाहतूक पोलीस किंवा पोलीस कोणी नव्हते तिथं। तुम्ही जो व्हिडिओ काढला त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना काय कळवलं किंवा पोलिसांपर्यंत ही माहिती गेली का? पोलिसांपर्यंत माहिती काय गेली नाहीये, आता लवकरच आपण याच्यावरती जाऊन माहिती देऊयात। पोलिसांना तुम्ही माहिती देणार आहेत? नेमकं कुठले तरुण होते, कुठून गाडी आली होती, काय तुम्हाला त्याबाबत माहिती? गुंजन टॉकीज कडून गाडी फुल स्पीडने आली आणि इकडं वाघोलीच्या दिशेने चालली होती ती गाडी आणि अचानक पुढे सिग्नल लागल्यामुळं तो सिग्नलवरती म्हणजे नशीब असं झालं की जर सिग्नलवर तो थांबला नसता तर जसं पोर्शेचं घटना घडली तसं एखादी गाडी त्यांनी उडवली असते। नक्की किती स्पीड होतं? तुम्ही म्हणताय तुमच्या शेजारून तो गेला का, गाडी नेमकी कमी 120चं स्पीड असेल असा अंदाज आहे माझा, कारण पूर्ण रस्त्याने रहदारी नव्हती आणि फुल स्पीडने तो गेला होता। हे सगळं सिग्नलवर हे घडलेलं आहे। लोक जात होती, तू म्हणताय लहान मुली शाळेत जाणाऱ्या तिथून जात होत्या, महिला जात होत्या, त्याला तिथं असणाऱ्या लोकांनी कोणी हटकण्याचा प्रयत्न केला नाही का? नाही, कोणी हटकलं काही नाही। जे ते आपल्या कामामध्ये किंवा गप लांबच उभी होते, तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये, कोणी काय म्हणजे त्याला काय हटकण्याचा काय प्रयत्न केला नाही कोणी काय। नंतर मग तुम्ही त्याच्या गाडीच्या पाठीमागे होता की कुठे नेमकं होता? तुम्ही गाडीच्या पाठीमागे होतो, पण त्याचं ते अश्लील हे केल्यानंतर मी कॅमेरा सुरू केला आणि त्याला हटकलं। त्यांनी जसं मला पाहिलं की मी व्हिडिओ शूटिंग काढतोय तर त्यांनी लगेच मला सांगायला लागला माझा व्हिडिओ काढा किंवा माझा फोटो काढा आणि अश्लील कृत्य करत होता माझ्याबरोबर। त्यावेळेस जो तरुण सिग्नलच्या शेजारी लघुशंका करत होता त्यानंतर तुम्ही जवळ जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, त्या व्हिडिओमध्ये अगदी दिसतंय त्यावेळी त्यांनी तुमच्याकडे पाहून अगदी घाणेरडे अश्लील कृत्य केलं। हो,
खूपच म्हणजे लाजिरवाण असं पुण्यामध्ये आतापर्यंत एवढं घाणेरडं होत नव्हतं. खूपच लाजिरवाण हे केलं त्याने. आता तुम्ही पोलिसांना काही तक्रार करणार आहात किंवा तुम्ही पोलिसांना ही माहिती दिलेली आहे किंवा देणार आहात का? हो, देणार आहे पोलिसांना माहिती याबद्दल. नक्कीच आपण पाहतोय की जो शास्त्रीनगरच्या सिग्नलला खरं तर मोठा चौक आहे आणि या चौकात ही सगळी घटना घडलेली आहे. ज्यांनी या सगळ्या घटना घडत असताना तो व्हिडिओ काढला, खरं तर ते सांगतायत की तो ज्या ठिकाणी लघुशंका करत होते त्याच्या समोरून लहान मुली किंवा महिला ज्या आहेत ते निघाल्या होत्या. त्यांनी आपली वाट बदलली, परंतु यांनी जो कृत्य करत होता तो थांबला नाही. त्यानंतर या व्यक्तीने हटकण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवीगाळ देखील केला असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येते. आता पुणे पोलीस यावर काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.